नोकरीचं आमिष दाखवून युवकांना बळजबरीनं मारहाण करून वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलंय। चंद्रपुरातील 2 युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय। त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करून घेतली। असं असलं तरी या प्रकरणात पोलीस मात्र तक्रार दाखल करून घेण्यास नकार देत आहेत। योगेश गुजरकर वय वर्ष 20 आणि आकाश भोयर वय वर्ष 19 हे चंद्रपूरचे 2 युवक नोकरी शोधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेले। पुणे रेल्वे स्थानकावर त्यांना काही एजंटही भेटले। त्यांनी कॅटरिंगचं काम देतो असं सांगत या दोघांना सोलापूरला नेलं। मात्र प्रत्यक्षात मोरोची नातेपुते हायवेवर असलेल्या गारवा हॉटेलमध्ये त्यांना भांडी घासायच्या कामाला जुंपलं। योगेश आणि आकाशनं त्याला नकार दिला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिथेच डांबून ठेवलं गेलं। तुम्ही इथं काम नाही करशील तर तुमचे तंगडे तोडणार असा शब्द त्यांनी वापरला। आम्ही खूप घाबरलो होतो त्यावेळेला, तर आम्हाला मजबूर होऊन आम्हाला तिथे काम करावं लागलं। तुमच्यापैकी कोणी पण जर्गिन पडून गेला तर त्यांना आमचे लोक जर्गिन पकडले तर तुम्हाला खूप कुत्र्यासारखं मारणार अशी आम्हाला वॉर्निंग द्यायची। आपली सुटका करण्याचे ह्या दोघांनी अनेक प्रयत्नही केले, मात्र ते सारे फोल ठरले। अखेर आपला जीव धोक्यात टाकत योगेश तिथून कसाबसा तरी निसटला आणि तब्बल 18 किलोमीटर धावत त्यानं शिंगणापूर गाठलं। तिथून बसने पुण्याला येऊन तो 3 दिवसांनी चंद्रपूरला पोहोचला। त्या हॉटेलमध्येच अशा रीतीनं कोंडून ठेवलेले 20 युवक असल्याची माहिती योगेशनं दिली आहे। करीबन तसे टोटल मुलं 20 ते 25 जण आहे। दरम्यान योगेश सोबत असलेल्या आकाश भोयरची सुटका झाली नसल्यानं त्याच्या आईनं चंद्रपूरचे रामनगर पोलीस ठाणं गाठलं। मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला। यासाठी पोलीस हद्दीची भाषा करत आहेत। पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण पोलीस स्टेशनमध्ये काही आमची कंप्लेंट घेतली नाही। तर आम्हाला असं वाटतं की आता आमची कोणीतरी मदत करावं आणि आमच्या मुलाला तिथून सोडून आणावं। युवकांची फसवणूक करून त्यांना मारहाण करून अशा प्रकारे कैदेत ठेवणाऱ्या ह्या टोळीचा पर्दाफाश होणं आणि त्यांच्यावर योग्य कारवाई होणं गरजेचं झालंय। आशिष आंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।